नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचा तन्वी किचन कट्टा या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर थंडीच्या दिवसात असे आळशीचे लाडू आमच्याकडे बनवले जातात. आळशी म्हणजेच फ्लेक्स सीड्स. केसांपासून हृदयापर्यंत याचे भरपूर प्रमाणात असे फायदे आहेत, जे मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे. याचबरोबर हे लाडू कोणत्या वेळी आणि किती प्रमाणात खायचे हे देखील तुम्हाला मी येथे आज सांगणार आहे. जसे की तुमच्या शरीराला या लाडवापासून काय फायदा मिळेल आणि याची बनवण्याची पद्धत अगदी सोपी अशी आहे. सहज कोणी करू शकेल अशी ही पद्धत आहे. तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर मी येथे 500 ग्रॅम आळशी घेतलेली आहे. ही आळशी हेल्थसाठी भरपूर फायदेशीर ठरते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आळशी ही आपल्याला मीडियम फ्लेमवर चांगली भाजून घ्यायची आहे. याला सारखं चमच्याने हलवत ठेवून चांगल्या प्रकारे याला भाजून घ्यायचं आहे. तसेच तर आळशीचे भरपूर फायदे आहेत, त्यातच तुम्हाला महत्त्वाचे फायदे मी येथे सांगणार आहे. आळशीमध्ये भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते. आपल्याला हार्ट हेल्थसाठी, ब्रेन हेल्थसाठी आळशी खूप फायदेशीर ठरते. तसेच ओमेगा 3 फॅटी ॲसिड आपल्याला केसांसाठी आणि स्किनसाठी भरपूर प्रमाणात फायदेशीर ठरते. यामध्ये महत्त्वाचं म्हणजे यात भरपूर प्रमाणात फायबर असतं. ते आपल्या पचनशक्तीवर खूप फायदेशीर ठरतं. तसेच शुगर लेवल मेंटेन ठेवण्यासाठी ह्याचा फायदा होतो. त्याचबरोबर फायबर हे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास देखील मदत करते. याचा मुख्य फायदा हा की याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्याचमुळे थंडीच्या दिवसात आपल्याला छोटे मोठे असे आजार होत नाहीत व आपली हेल्थ ही अतिशय चांगली राहते. हे चांगले भाजून घ्यायचे. याची बारीक पावडर बनवायची आहे. तुम्हाला हे लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही बारीक अशी पावडर करून देखील चपाती किंवा पराठ्यामध्ये घालून खाऊ शकता. आपल्याला हे फ्लेक्स सीड्स म्हणजेच आळशी मीडियम स्लो ॲचवरती तुम्हाला चटचट आवाज येईपर्यंत तुम्हाला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे. आळशी ही जेव्हा चटचट असे आवाज येऊ लागली म्हणजेच आपली आळशी चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे. आळशीमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असल्यामुळे स्त्रियांसाठी देखील आळशी ही अतिशय वरदानच आहे. स्त्रियांनी देखील आळशीचे सेवन हे रोज केले पाहिजेत. अशी आळशी आपल्याला जात नाही, त्यामुळे तुम्ही आळशीचे जर लाडू करायचे नसतील तर तुम्ही आळशी ही बारीक करून त्याची पूड करून तुम्ही देखील जेवणामध्ये वापरू शकता. आळशी आपल्याला अगदी मीडियम गॅसवरती चटचट आवाज येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे. तसे तर आळशीचे भरपूर फायदे आहेत, पण आळशीमुळे आपल्याला स्त्रियांचे जे रोग असतात त्यावरती भरपूर प्रमाणात फायदा ठरतो. आळशीमुळे आपल्याला केसांची पोत सुधारते. आळशीमुळे आपल्याला त्वचेचे, स्किनची सर्व रोग बरे होतात. त्याचप्रकारे आळशीमुळे आपल्याला भरपूर प्रमाणात ओमेगा 3 फॅटी ॲसिड भेटल्यामुळे आपल्याला भरपूर प्रमाणात ताकद भेटते. आळशीमुळे आपल्याला आपल्या शरीरातील हाडे मजबूत होतात व तसेच आळशीमुळे ज्यांना कंबरदुखीचा त्रास आहे त्यामुळे कंबरदुखी देखील भरपूर प्रमाणात बरी होते. अशाच प्रकारे आळशीचे भरपूर प्रमाणात फायदे आहेत, पण त्याचपैकी जे महत्त्वाचे फायदे आहेत ते मी तुम्हाला येथे सांगत आहे. बघू शकता तुम्ही आपली आळशी बऱ्यापैकी भाजून झालेली आहे. जसं की आळशीचा आवाज चटचट असा यायला लागला की समजायची आपली आळशी ही चांगल्या प्रकारे भाजून झालेली आहे. आळशीमुळे आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटते, त्यामुळे तुम्ही आळशीचे सेवन हे तुमच्या जीवनात नक्कीच करा. आपली आळशी भाजून झाल्यानंतर त्याचा थोडासा कलर बघू शकता तुम्ही थोडासा बदललेला आहे, म्हणजेच आपली आळशी ही भाजून झालेली आहे. आळशी ही आपण साईडला थंड करत ठेवायची आहे. त्यानंतर मी येथे 1 ते 2 चमचे तूप घालत आहे.
तुम्ही तुमच्या आवडीनुसार तूप कमी जास्त घालू शकता। त्यानंतर मी येथे अर्धा कप एवढे बदाम घेतलेले आहेत। तुम्ही कोणत्याही जातीचे बदाम घेऊ शकता, तुमच्या आवडीनुसार कोणतेही बदाम घेऊ शकता। मी येथे साधेवाले बदाम घेतलेले आहेत। बदाम देखील आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटते। बदाममुळे देखील आपल्याला भरपूर प्रमाणात पचनशक्तीसाठी देखील फायदेशीर ठरतात। अशा प्रकारे बदाम देखील आपल्याला मीडियम गॅसवरती चांगले फुलेपर्यंत चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहेत। बदाम देखील आपल्याला स्मरणशक्तीसाठी देखील भरपूर प्रमाणात फायदेशीर ठरतात। बदाममुळे देखील आपली स्मरणशक्ती ही चांगली वाढते, म्हणून बदामचे सेवन देखील तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच करायचे आहे। बदाम देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगले कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, तुम्ही व्हिडिओ कुठून पाहत आहात नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही आळशीचे सेवन नक्की तुमच्या जीवनामध्ये करा। खरंच तुम्हाला त्याचा खूप फायदा पडेल। बघू शकता आपले बदाम देखील येथे चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदामचे प्रमाण कमी जास्त करू शकता। मी येथे अर्धा कप एवढे बदाम घेतलेले आहेत। त्यानंतर मी येथे बदाम भाजून झाल्यानंतर त्यानंतर मी येथे बदाम हे एका ताटामध्ये काढून घेत आहेत। बघू शकता तुम्ही बदाम आपले चांगल्या प्रकारे भाजून झालेले आहेत। जे आपलं कढईत तूप राहिलेलं आहे त्यामध्येच आपल्याला बाकीचे सर्व जिन्नस भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर मी यामध्ये अर्धा कप एवढं मखाना घालून घेत आहे। मखाण्यामध्ये देखील भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं। मखाण्यामुळे देखील आपले हाडे मजबूत होतात। मखाण्यामुळे देखील फायबर भरपूर प्रमाणात भेटतं। मखाना देखील तुम्ही अशाच प्रकारे त्या राहिलेल्या तुपामध्ये कुरकुरीत होईपर्यंत असा भाजून घ्यायचा आहे। हे लाडू अगदी बनवायला सहज आणि सोपे आहेत। कोणतीही नवीन बॅचलर मुलं देखील किंवा मुली देखील हे लाडू सहज आणि सोप्या पद्धतीने करू शकतात। मखाना देखील आपला भाजून होत आहे। मखानामुळे भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटते, त्यामुळे त्या लाडवामध्ये तुम्हाला मखाना देखील घालून घ्यायचा आहे। आपले मखाने देखील येथे भाजून झालेले आहे। त्यानंतर मी येथे अर्धा कप एवढे काजू घेतलेले आहे। तुम्ही काजूच्या ऐवजी पिस्ता किंवा बदाम हे देखील घेऊ काजूच्या ऐवजी तुम्ही पिस्ता, अक्रोड देखील घेऊ शकता। तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। मी येथे अर्धा कप एवढे काजू घेतलेले आहेत। काजू देखील आपल्याला तुपामध्ये थोडेसे भाजून घ्यायचे आहेत। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही थोडंसं तूप सोडू शकता वरून। काजूचा देखील थोडासा कलर बदलल्यावरती आपले काजू देखील भाजून झालेले आहेत। काजूमुळे देखील आपल्याला भरपूर प्रमाणात कॅल्शियम भेटते, त्यामुळे तुम्ही काजू देखील तुमच्या जीवनात नक्की समावेश करा। अशा प्रकारे आपले येथे हेल्दी असे लाडू तयार होणार आहेत। बघू शकता तुम्ही आपले काजू देखील येथे भाजून होत आहेत। काजूचे सेवन हे देखील आपल्या जीवनात नक्कीच करायला पाहिजे। त्यानंतर मी येथे काजू भाजून झाल्यानंतर मी येथे अर्धा कप एवढे सुकं खोबऱ्याची पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे सुकं खोबऱ्याची पावडर नसेल तर तुम्ही घरामध्ये सुकं खोबरं किसून बारीक करून घेतलं तरी चालेल। सुकं खोबरं देखील आपल्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही सुकं खोबऱ्यामध्ये आपल्याला काहीच न टाकता आपण ते भाजून घ्यायचं आहे, कारण सुक्या खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात आधीच तेल असल्यामुळे
ते त्यातच सुकं खोबरं चांगल्या प्रकारे भाजलं जातं। त्यामुळे आपण त्यामध्ये तूप तेल न वापरता असंच सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, न तेल आणि न तूप वापरता आपण सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। थोडंसंच आपल्याला कलर चेंज होईपर्यंत सुकं खोबरं चांगलं असं भाजून घ्यायचं आहे। त्यामुळे लाडवाची चव ही अगदी चविष्ट अशी लागते आणि त्याचा कलरही छान दिसतो। त्यामुळे आपल्याला आपल्या या लाडवामध्ये सुकं खोबरं घालायचं आहे। बघू शकता तुम्ही, सुकं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे छान असं। तुम्ही नक्की ही घरी रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये कळवा। त्यानंतर आपली आळशी ही थंड झालेली आहे। आळशी ही थंड झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक अशी पावडर ह्याची करून घ्यायची आहे। काही लोकांना आळशीचे लाडू हे डायरेक्ट असे आवडत नाही, त्यामुळे ह्याची चांगली बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे। चांगल्या प्रकारे पावडर बारीक करून घ्यायची आहे। त्यानंतर आपण इथे जे जिन्नस भाजलेला आहे, बदाम, काजू आणि मखाने, त्याची देखील पावडर करायची आहे। पण त्याची पावडर एकदम बारीक न करता थोडीशी जाडसरच ठेवायची आहे, कारण की ते लाडवामध्ये अगदी छान लागतं। बघू शकता तुम्ही, एकदम बारीक ह्याची पावडर नाही करायची आहे, थोडीशी जाडसरच ठेवायचे आहेत। हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर मी येथे 400 ग्रॅम गूळ हे बारीक किसून घेतलेलं आहे। सर्व मिश्रण हे आपण चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आळशी आणि आपण जे जिन्नस घेतलेलं काजू बदाम आणि मखाना याचं मिश्रण आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। सुकं खोबऱ्याचा कलर देखील लाडवामध्ये अगदी छान दिसत आहे, बघू शकता तुम्ही। त्यानंतर आपलं सुकं खोबरं जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। सुकं खोबऱ्यामुळे आपल्याला चव अतिशय छान लागत आहे। लाडू अगदी चविष्ट होतात, म्हणून सुकं खोबरं हे तुम्ही तुमच्या लाडवामध्ये नक्कीच वापरायचं आहे। आपलं हे सर्व जिन्नस चांगलं असं मिक्स करून घेत आहे। मिश्रण आपण आता साईडला ठेवायचं आहे। कढईमध्ये मी येथे अर्धा कप एवढे तूप घेतलेले आहे, देसी तूप घेतलेलं आहे, बघू शकता। त्यानंतर मी येथे 400 ग्रॅम बारीक चिरून गूळ घेतलेला आहे। जेव्हा आपण बारीक करून गूळ घेतो तेव्हा आपलं गूळ हे पटकन वितळलं जातं व लाडू अगदी मऊ असे होतात। जर तुम्ही गूळ हे बारीक करून घेतलं तर गूळ वितळण्यास पटकन मदत होते। त्यामुळे तुम्ही गूळ हे अगदी बारीक करून घ्यायचं आहे। मी येथे 400 ग्रॅम गूळ वापरलेला आहे। तुम्ही 400 ग्रॅमच्या वरती देखील किंवा कमी देखील वापरू शकता। यामध्ये मी 1 चमचा वेलची पावडर घातलेली आहे। 400 ग्रॅम हे प्रमाण अगदी गोडसाठी परफेक्ट आहे। जर कोणाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 400 ग्रॅमच्या वरती देखील गूळ किंवा कमी देखील गूळ तुमच्या आवडीनुसार तुम्ही वापरू शकता। बघू शकता तुम्ही, आपलं हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेत आहे। त्यानंतर मध्ये असा गोल करून त्यामध्ये जे आपण तूप आणि गुळाचे मिश्रण करून घेतलेलं आहे ते जास्त न कडवता आपलं गूळ वितळलं की लगेच आपण ते मिश्रण काढून असं मध्यभागी असं घालून घ्यायचं आहे। कारण की गूळ आपण जास्त जर कडवलं तर आपले लाडू देखील कडक होणार आहेत, म्हणून गूळ हे आपल्याला जास्त कडवायचं नाही आहे। वितळलं की आपल्याला लगेच ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही, चमच्याच्या साहाय्याने आपल्याला सगळं मिश्रण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। झटपट असे पौष्टिक लाडू आपले तयार होत आहे। ह्याला कोणताच वेळ लागत नाही, सहज आणि कोणीही करू शकेल अशी सोपी अशी पद्धत आहे। खरं तर हे लाडू अगदी पौष्टिक आहे। ज्यांना आळशी नुसती खायला होत नाही
त्यांनी अशा प्रकारे नक्की लाडू करून पहा। आणि आपले हे लाडू आपण आता वळवून घेत आहेत। थोडंसं मिश्रण गरम असल्यामुळे सुरुवातीला आपण चमच्यानेच त्याला मिक्स करून घ्यायचं आहे व तुपाचा हात लावून आपल्याला लाडू हे अशा प्रकारे वळवून घ्यायचे आहेत। बघू शकता तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा। कशी झाली मला कमेंटमध्ये कळवा। आणि तुम्हाला हे माझी व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा, आपल्या नवीन चॅनलला सबस्क्राईब करा, असाच सपोर्ट करा। आणि थँक्यू माझे 1000 सबस्क्रायबर झाल्यामुळे, तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असल्यामुळे अशा प्रकारे आपले आळशीचे पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत। तर नक्की रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टेक केअर, बाय बाय।